श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुमचं आपल्या स्वामी 3131 या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तुम्हाला तर माहिती आहे आत्ता काय आहे, ती म्हणजेच निर्जला एकादशी. हिंदू कॅलेंडरनुसार पाहायला गेले तर बघा, या ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजेच निर्जला एकादशी. निर्जला एकादशी म्हणजे काय, त्याचे उपवास कसे करावे, त्या दिवशी काय सेवा करावी, या एकादशीला कडक उपवास करावा की नाही, त्याचबरोबर पूजेचा शुभमुहूर्त काय आहे, या निर्जला एकादशीचे नियम, असे आपण सर्व या स्वामी 3131 या यूट्यूब चॅनलवर बघणार आहोत. वेळ न घालवता चला आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बघा, बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका नवीन व्हिडिओसाठी. चला तर मग वेळ न घालवता आपण मुद्द्यावर येऊ. येत्या 25 जूनला आलेली आहे निर्जला एकादशी. आता बघा, निर्जला उपवास म्हणजेच पाण्याशिवाय उपवास असा त्याचा अर्थ असतो, परंतु सर्व कृती वेगवेगळ्या असते. सर्वांना निर्जला उपवास करणे शक्य होत नाही, कुणाला झेपत नाही. या कडक उपवासामध्ये पाणीसुद्धा घेत नाही. निर्जला एकादशीला पाणी न पिता असा कडक उपवास करायचा असतो. त्याचनंतर द्वादशीला कृष्णाला फूल वाहून हा उपवास सोडावा लागतो. या व्रतामध्ये बघण्यास गेलं तर बघा, अन्नासोबतच पाण्याचाही थेंब न घेता कडक उपवास केला जातो. कारण कोणाकोणाला वर्षातील ज्या 24 एकादशीचे उपवास करता येत नाही, म्हणून तुम्ही जर या निर्जला एकादशीला कडक उपवास केला तर या वर्षातील 24 एकादशीचे पुण्य मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे. आता या एकादशीचे काही नियम आहेत, काय ते आपण बघूया. यामध्ये पहिला नियम येतो तो म्हणजे उपवास. निर्जल या दिवशी पाणी न पिता उपवास करणे सर्वोत्तम मानले जाते. हा एक उपाय आहे, परंतु ज्यांना शक्य नाही, कोणाची तब्येत खराब असेल तर त्यांनी करू नये. नंबर 2 बघा, जो नियम असतो उपवासाचा, तो नियम दशमीपासून उपवास करणाऱ्यांनी दशमीच्या रात्रीपासूनच सात्विक आहाराचे पालन करावे. त्याचबरोबर या दिवशी दान धर्म, या दिवशी गरिबांना किंवा मंदिरात गरजू व्यक्तीला तुम्ही या दिवशी अन्नदान, फळे आणि पाण्याची मटकी दान करू शकता. याचे खूप मोठे महत्त्व आहे. आता राहिले ते पारण. पारण कसे करावे तर दुसऱ्या दिवशी द्वादशीला सकाळी लवकर उठून स्नान करून देवाची पूजा करावी आणि ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीला दान करावे व दान दिल्यानंतर आपण अन्न ग्रहण करून उपवास सोडावा. बघा, आपल्या तब्येतीला बघून हे उपवास साधना उपासना करू नये. म्हणजेच आपली तब्येत खराब असेल आणि आपल्याला करायचं आहे तसं काही करू नका. आपल्या तब्येतीला बघूनच हे करा. तुम्हाला तब्येत खराब असेल तर तुम्ही उपवास नाही केला तरी जमेल, परंतु तुम्ही साधना करा, उपासना करू शकतात. आपल्याला त्रास होईल असं आपण उपवास करू शकत नाही. तर नक्की आता तुम्ही पूर्ण निर्जल जो उपवास आहे तो, जर तुमची तब्येत चांगली असेल तर तुम्ही नक्की करा. आता तुम्ही पूर्ण निर्जल उपवास करायचा म्हणतात आणि तुमची तब्येत खराब असेल तर करू नका. आणि जर करायचंच झालं तर तुम्ही फक्त फळांवर तुम्ही राहू शकताय. उपवासाच्या दिवशी खाण्यावर थोडा कंट्रोल करावा व साधना ही भरपूर करावी. या दिवशी आपण न चुकता या मंत्राचा 108 वेळा जप करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. एकादशीला घरात भांडणे, कलह किंवा अशुभ बोलणे टाळावे. या दिवशी दान धर्म करा, वस्त्रदान करा, अन्नदान करा. पारण वेळ सकाळी 5:25 सुरू होते ते 8:30 अशा प्रकारे आता आपल्याला जी निर्जला एकादशी येत आहे तर त्या दिवशी आपल्याकडून जेवढी सेवा होईल, म्हणजेच जे निर्जला म्हणजे कडक उपवास करणे असा याचा अर्थ होतो की अन्न तर नाहीच नाही, पण पाणीसुद्धा आपल्याला या दिवशी घ्यायचे नाही. यालाच निर्जला एकादशी असे म्हणतात. तर या दिवशी आपल्याला ज्या सेवा करायच्या याच्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला
बाहेर अन्नदान, वस्त्रदान, दानाला खूप महत्त्व आहे या दिवशी. तर तुम्ही गरजू व्यक्तीलाच दान वगैरे नक्की करा. आणि या 25 जूनला सकाळी लवकर उठून तुम्ही देवाची पूजा वगैरे करून तुम्ही हा उपवास करायला सुरुवात करू शकता. आणि घरात कलह वगैरे करू नका. अशा प्रकारे जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.